रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी संशयित आरोपी हा पुण्यात असल्याचा संशय आहे। संशयित आरोपी पुण्याच्या दिशेने गेल्याचा एनआयएला संशय आहे। बंगळुरूमधील ब्रुकफील्ड परिसरातील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता आणि याच अनुषंगाने तपास यंत्रणा जो काही तपास करतायत त्याची सुई आता पुण्याच्या दिशेने वळताना दिसते, कारण संशयित आरोपी हा पुण्यात असल्याचा संशय एनआयएला आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, तपास यंत्रणाच्या हाती नेमक्या लिंक्स कोणत्या लागल्यात? सौरभ, याआधी आपण पाहिलेलं आहे की अनेक दहशतवादी कृत्यांची किंवा दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेले आरोपी पुण्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने हा तपास सुरू आहे। 1 मार्चला बेंगलोरमधल्या ब्रुकफील्ड परिसरामधल्या रामेश्वरम कॅफेमध्ये जो स्फोट झाला होता, ज्यामध्ये 10 व्यक्ती जखमी झाल्या होत्या, त्या स्फोटाचा तपास एनआयएकडून सुरू करण्यात आला आणि एनआयएच्या तपासामध्ये असं आढळलं की जो संशयित आहे तो बसमध्ये बसून पुण्याच्या दिशेने निघालेला होता। अर्थात तो पुण्यामध्ये पोहोचला का की मध्येच कुठेतरी तो उतरला आणि अन्य ठिकाणी गेला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही। मात्र शक्यता लक्षात घेऊन एनआयएकडून पुण्यातील कोंढवा भागामध्ये तपास केला जातो आहे, शोध घेतला जातो आहे अशी माहिती आहे। अर्थात हा तपास नक्की कुठे घेतला गेला किंवा कोणत्या इमारतीमध्ये घेतला गेला हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र सर्व शक्यता लक्षात घेऊन एनआयएकडून तपास केला जातो आहे, कारण मी सुरुवातीला जसं म्हटलं की अनेक दहशतवादी संघटना, मग इसिस असेल किंवा इतर अन्य असतील, यांची जी लिंक आहे किंवा यांचा जो संबंध आहे तो पुण्यामध्ये जोडला गेल्याचं याआधी देखील दिसून आलं होतं। सौरभ, ठीक आहे मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।